नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकताच शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला विद्यार्थी प्रमोशन म्हणजे स्टुडंट प्रमोशन करायचं आहे। याचा अर्थ असा की मागच्या वर्षी जे विद्यार्थी ज्या इयत्तेमध्ये होते त्या इयत्तेतून आपल्याला आता पुढच्या इयत्तेत त्यांना टाकायचं आहे, प्रमोट करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, अगदी सोपी प्रोसिजर आहे। आपल्याला UDISPlusवर विद्यार्थी प्रमोट करायचे आहे। त्यासाठी बघा इथे तुम्हाला क्रोम ब्राउझर, तुमच्या मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। बघा, उदाहरणार्थ माझ्या मोबाईलमध्ये इथे क्रोम ब्राउझर आहे, मी ते ओपन करतोय। ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च बार येईल। सर्च बारमध्ये तुम्हाला UDISPlus टाईप करायचं आहे। बघा मी करतोय UDISPlus टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। त्यामध्ये पहिल्याच क्रमांकाला बघा UDISPlus निळ्या अक्षरामध्ये दिसतंय, त्यावर टच करा। करतोय बघा मी। त्यावर टच केल्याच्या नंतर अशा प्रकारे ते ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर बघा वरती उजव्या कोपऱ्यामध्ये, अगदी उजव्या कोपऱ्यामध्ये बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आपल्या सर्वांना दिसतंय। तर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स नारंगी रंगामध्ये, भगव्या रंगामध्ये पांढऱ्या अक्षरात लिहिलेले आहे बा, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। करतोय मी क्लिक केलेलं आहे। बघा क्लिक केल्यानंतर काय होते बघा, अशा पद्धतीने सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन आपल्याला बघा इथे दिसतंय। स्टेट सिलेक्ट करायचं, राज्य सिलेक्ट करायचं आहे। आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे म्हणून आपण महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केलं बघा। त्यानंतर पुढे गो बटनावर क्लिक करा। गो बटनावर क्लिक केलं। गो बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी विंडो दिसेल। यामध्ये आपल्याला स्टुडंट मॉड्यूल चौथ्या क्रमांकाचं बघा, स्टुडंट मॉड्यूल मी झूम करून दाखवते बघा, या ठिकाणी स्टुडंट मॉड्यूल, त्यापुढं लॉग इन आपल्याला दिसतंय। लॉग इनवर क्लिक करायचं आहे। मी लॉग इनवर क्लिक केलं। क्लिक केल्याच्या नंतर पुढे या प्रकारे ओपन होईल। यामध्ये सुरुवातीला दिलं आहे करंट अकॅडमिक इयर 2026-27 आणि पुढे 25-26 आहे, त्याकडे आपल्याला जायचं नाही। आपल्याला हायलाइटेड दिसते बघा इथे करंट अकॅडमिक इयर 2026-27, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। चला क्लिक करूया। क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीने दिसेल। खाली क्लोज करा, क्लोज करून घ्या। घेतलं। आता डाव्या साईडला बघा, डाव्या साईडला आपल्याला स्कूल डॅशबोर्ड दिसतोय। त्या डॅशबोर्डमध्ये तुम्ही खाली आल्याच्या नंतर आपल्याला इथे बघा स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन नावाची विंडो दिसते, माहिती दिसते, लिहिलेलं दिसते, त्यावर क्लिक करायचं आहे। स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन, चला त्याच्यावर मी क्लिक केल्यानंतर त्यामध्ये 2-3 ऑप्शन येणार आहे आपल्याला। बघा काय ऑप्शन आले, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, इम्पोर्ट मॉड्यूल, ड्रॉपबॉक्स आणि ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट, या पद्धतीने। तर आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी 1 नंबरची विंडो आपल्याला ओपन झालेली, ती क्लिक करायची आहे तिच्यावर। केलं मी क्लिक। तर तिच्यावर क्लिक केल्याच्या नंतर काय होते बघा, इकडे पहा प्रोग्रेशन मॉड्यूल आले। प्रोग्रेशन मॉड्यूलवर गो म्हणायचं आहे आपल्याला। खाली गो बटन दिसतंय, त्यावर गो करा, गोवर क्लिक करा। गोवर क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीने ओपन होते। त्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, झूम करून दाखवतो, सिलेक्ट क्लास। आता तुमच्या शाळेमध्ये जेवढे क्लास असतील तेवढे त्या ठिकाणी दिसणार आहेत। मला 6वीच्या क्लासचं मला प्रोग्रेशन करायचं आहे, मग मी 6वर क्लिक करेल। सिलेक्ट सेक्शन म्हटले, ए सेक्शन सिलेक्ट करेल आणि परत गो म्हणेल। मी गो म्हटले बघा। गो म्हटल्यानंतर काय झाले बघा, खाली स्टुडंट लिस्ट फॉर प्रोग्रेशन क्लास 6 सेक्शन ए, सिलेक्ट जेंडर,
त्यामध्ये मला ऑल घ्यायचे आहे, जेणेकरून माझे सगळे विद्यार्थी दिसतील. मी ऑलवर क्लिक केल्या मला सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहे. मग या ठिकाणी दिसल्यानंतर बघा माझा पहिला विद्यार्थी दिसतो आहे. त्या विद्यार्थ्याचे काय झालेलं आहे, काही माहिती आपल्याला भरायची आहे. प्रोग्रेशन स्टेटस, त्यामध्ये काय करायचं आहे, प्रोमोटेड बाय एक्झामिनेशन, नॉट प्रोमोटेड, रिपीटर, प्रोमोटेड विदाऊट एक्झामिनेशन. एक्झामिनेशन त्याने दिलेली आहे, परीक्षा दिलेली आहे आणि पुढच्या वर्गात गेलेला आहे, म्हणून मी 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. खाली मार्क इन पर्सेंटेज, मागील वर्षात त्याला किती पर्सेंटेज पडले ते पर्सेंटेज मला या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड, किती दिवस तो शाळेमध्ये होता पूर्ण वर्षभरात, ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. स्कूल स्टेटस काय आहे, स्टडिंग इन सेम स्कूल, लेफ्ट स्कूल विथ TC, विदाऊट TC. तो ह्याच शाळेत शिकतोय की दाखला घेऊन गेला आहे, माझा ह्याच शाळेत शिकतोय. माझ्या शाळेमध्ये 7वीचा वर्ग आहे आणि हा विद्यार्थी दाखला घेऊन गेलेला नाही, तर मी काय म्हणेल, स्टडिंग इन सेम स्कूल 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करेल. दाखला घेऊन गेला असेल तर 2 नंबरचं ऑप्शन, बरोबर. त्यानंतर पुढे बघा, सेक्शन, क्लास 7 सेक्शन काय ए सिलेक्ट करेल मी. त्यानंतर पुढे बघा, स्टेटस पेंडिंग दाखवत आहे, परंतु ॲक्शनमध्ये आपल्याला आता अपडेट करायचं आहे. बघा मी अपडेट केल्यानंतर काय होईल, मी अपडेट केल्यानंतर स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, ओके म्हणा. बघा आता इथे स्टेटस माझं डन आलेलं आहे. याचा अर्थ काय झाला, माझा एक विद्यार्थी प्रोमोट झालेला आहे. अशाच प्रकारे सर्व विद्यार्थी आपल्याला प्रोमोट करायचे आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. आशा करतो सगळ्यांना समजली असेल. धन्यवाद.